नमस्कार. पुढलं पुष्प आहे पावसाळ्यातील आहार. पावसाळा समृद्धीदाता काळ, पण मंदावते पचनशक्ती. म्हणून डाळी धान्ये घ्यावे भाजून, पचनास सुलभ म्हणूनही युक्ती. पचण्यास हलक्या पदार्थांचा समावेश, वेगवेगळ्या डाळींचे घ्यावे सूप. हिरव्या पालेभाज्या टाळाव्यात, दूषित असतात पावसाळ्यात खूप. जुने धान्य पचनास हलके, पोळीऐवजी भाकरी खावी. ओट्स, बार्ली, तपकिरी तांदूळ पचनाला सोपे मार्ग दावी. जांभळे, लिची, चेरी, पपई, नाशपाती न डाळिंबाची जोड. प्रतिकारक शक्ती सुधारण्यासाठी आहे फलाहार हा चांगला गोड. मुळा, भेंडी, गाजर, तोंडली, बीट आहारात घ्या भरपूर. कांद्याची पात, फ्लावर, कोबी यांचा नको जेवणात सूर. धान्याच्या लाह्या, तुपाचा वापर, घ्यावे हलकेसेच भोजन. सुंठ, मिरी, हिंग, लसूण, जिरं, बडीशोप यांचा वापर करा हो सुजन. आल्याचा चहा घ्यावा नक्की, मक्याच्या कणसाला नाही हरकत. मुगाच्या डाळीचे घ्यावे कढण, स्वस्थ आरोग्याची होईल मिळकत. पुढचं पुष्प आहे उपवास. हिंदू संस्कृतीतले सणवार, पूर्वजांनी केलेला सुंदर विचार. प्रत्येक हवामानाचा घेऊन आडाखा, सांगितला आदर्श सदाचार. उपवास म्हणजे निराहार नव्हे, वा काही विशिष्ट पदार्थ खाणे नव्हे. शरीर यंत्रणेला जरा आराम द्यावा, यासाठी आहार नियमन हवे. चटपटीत तेलकट तुपकट करणे खाणे, यात घालविती वेळ. उपवासाचा हेतू पडे बाजूला, शरीर साधनेचा कसा होईल मेळ. खावी उकळलेली राताळ, अन राजगिरा लाह्या, वरई कोकमसार. एकादशी नावाखाली दुप्पट खाशी, असे करणे चांगले का फार. अल्प आणि हलका आहार, कमी बोलणे, चिंतन मनन. होतो उपवास हेतू सफल, लाभते आत्मसमाधान धन. आपल्या स्वतःजवळ व देवाजवळ राहणे म्हणजे खरा उपवास. मनाला शरीराला देणे आराम, उपवासाचा अर्थ असावा खास. उपवासाचा अर्थ असावा खास. अशा रीतीने या योगाच्या पूर्ण काळातली ह्या सर्व रचना मी आपल्यापुढे सादर केल्या आहेत. धन्यवाद.